ह्याला आपल्याला किर्चॉफचा लॉ यूज करून सॉल्व्ह करायचा आहे. पहिल्यांदा क्वेश्चन काय म्हणले बघा, लक्ष द्या. एक बॅटरी आहे, अ बॅटरी ऑफ ईएमएफ किती वोल्ट आहे, 6 वोल्ट, अँड इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर बॅटरी ऑफ ईएमएफ 5 वोल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम. आता या दोघांचं कॉम्बिनेशन, द कॉम्बिनेशन इज युज्ड टू सेंड करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 8 ओहम. फाइंड द करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. पहिल्यांदा एक बॅटरी ड्रॉ केल्या 6 वोल्टची, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 2 ओहम. हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहे दुसऱ्या बॅटरी सोबत, ज्याचं की व्होल्टेज 5 वोल्ट आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम आहे. ह्या कॉम्बिनेशन मधून एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे 8 ओहमचं, याच्यातून करंट चाललंय. तर ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून किती ओहम करंट, किती एम्पियर करंट जाईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण याला नावं दिले अगोदर, ABCDGF असं. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 बॅटरी आहेत, एक तर दोन्ही बॅटरी पैकी एका बॅटरी मधून बी करंट तुम्ही डिराईव्ह करू शकता किंवा दोन्ही बॅटरी मधून करंट डिराईव्ह करू शकता. तर ह्या कंडिशन मध्ये आपण दोन्ही मधून केलंय. पहिल्या बॅटरी मधून I1 करंट डिराईव्ह करायला आणि दुसऱ्या बॅटरी मधून I2. आता आपल्याला माहित आहे करंट पॉझिटिव्ह टर्मिनल कडून कोणत्या टर्मिनल कडे जाते, निगेटिव्ह. तिकडून प्लस कडून जाणार आहे, इथून झालं, इथून या बॅटरीतून इथपर्यंत आला I1. त्याच टाइमला या बॅटरीतून इथं आला I2. हे I1 प्लस I2 दोघं मिळून इकडे I3, दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण नाव दिलं I3, जे की एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून चाललंय. आपल्या किती चाललंय, I3. वापस इथं आल्यानं लक्षात ठेवा, ज्या बॅटरी मधून जेवढं करंट डिराईव्ह केलं त्याला वापस तेवढं द्यावं लागते. म्हणजे I3 म्हणजे I1 प्लस I2 आहे, तर वापस याला I2 देऊन टाकावं लागते आपल्याला. आणि उरलेलं या बॅटरी मधून आपण I1 डिराईव्ह केलं होतं म्हणून वापस याच्याकडे I1 जाईल. मग आता याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण किर्चॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय करायला. कोणत्या लूपला, बघा अप्लाय किर्चॉफ व्होल्टेज लॉ टू लूप. कोणता, ABCD वापस A. आता ह्याचे साइन कन्व्हेन्शन शिकले होते आपण 4. काय म्हणत होतं, जेव्हा बॅटरीला ट्रेस करायला आपण सोर्सला, जर त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे जात असेल तर त्याचा ईएमएफ निगेटिव्ह घेता आपण आता लूपच्या डायरेक्शन प्रमाणे आपण इकडून इकडे चालल्या, ते प्लस कडून मायनस कडे चालल्या तर -6. आणि जेव्हा रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स घेता, जर करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपली ट्रेसिंगची डायरेक्शन असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह घेता, आणि करंटची डायरेक्शन आणि आपली डायरेक्शन सेम असेल तर आपण निगेटिव्ह घेता. तर आपण बघा ट्रेसिंगच्या डायरेक्शन प्रमाणे इकडे चालल्या आणि याच्यातून डायरेक्शन, करंटची डायरेक्शन इकडे आहे, दोघांची डायरेक्शन अपोजिट असेल तर इथे प्लस येते. आणि I1 इंटू रेजिस्टन्स किती आहे, 2, म्हणून 2I1 आलं. सेम आता इकडं आपण इकडे चालल्या, करंट बी इकडे चालल्या. आता या कंडिशन मध्ये असं, तर करंट किती आहे I2 आणि रेजिस्टन्स आहे 2, तर 2 इंटू I2. आता नंतर इथं भेटायली आपल्याला बॅटरी, बॅटरीमध्ये निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चालले, याचा अर्थ पॉझिटिव्ह घ्यावं लागते, +5 इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला अरेंज केल्याच्या नंतर 2I1 मायनस 2I2 जशाला तसं, -6 +5 -1 इकडे येऊन +1. ह्याला दिला इक्वेशन नंबर 1. आता इथे 2 अननोन आहेत म्हणून अजून एक इक्वेशन लागणार आहे आपल्याला. मग आपण दुसरं लूप कन्सिडर केलेला आहे, DCGF वापस D. आता बॅटरीला बघितल्या, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह चालल्या तर -5. आता आपण इकडे चालल्या, करंट इकडे चाललंय, दोघांची डायरेक्शन अपोजिट, याचा अर्थ प्लस घ्यावं लागते, +2I2. वापस इथं या, करंट इकडे चाललंय, आणि आपली डायरेक्शन इकडे आहे, तर पॉझिटिव्ह काय 8I3 इज इक्वल टू 0. मग आता ह्याला -5 ला -5, 2I2 ला 2I2, 8 ने मल्टिप्लाय करून घ्या. कशाला, I3 ला. I3 काय होतं आपलं, I1 प्लस I2 कॉम्बिनेशन. तर दोघांची ऍडिशन ठेवल्या, ह्या इक्वेशनला सॉल्व्ह केल्या, दुसरं इक्वेशन भेटलंय. ह्या 2 इक्वेशनला सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला I1 भेटला, नंतर आपल्याला I2 भेटले. इथं I3 लिहायचं आहे, इथं आपल्याला I2 भेटलंय. मग आपल्याला I1 I2 विचारलं नाही, आपल्याला या रेजिस्टन्स मधून किती करंट चालले ते विचारले. याच्यातून चाललेला रेजिस्टन्स करंट किती आहे, I3 म्हणजे काय, I1 प्लस I2. ह्या दोघांची ऍडिशन केल्याच्या नंतर आपल्याला I3 भेटले. म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून 11/18 एम्पियर करंट पास व्हायले. हे आपलं फायनल आन्सर होतं. थँक्यू.